नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अंकुशला सगळं सत्य समजतं की रागूने मात्र आता अबोलीवर हल्ला केला होता. त्यामुळे अंकुशचा प्रचंड संताप होतो आणि तो सगळ्यांसमोर आता रागूचं सत्य आणतो आणि आता सगळ्यांसमोर सांगतो की आता मी हिला चांगलाच कायद्याने धडा शिकवणार आहे, सोडणार नाही मी हिला. हिला मी अटक करणार आहे, असं आता तो सगळ्यांसमोर बोलतो. तेव्हा मात्र राघू आता त्याला उलट उत्तर देते, की "हो, तुला करायची ना मला अटक, तुरुंगामध्ये न्यायचंय ना, जा घेऊन जा. मी नाही घाबरत कोणाला. आणि आज जरी ती वाचली ना, मी पुन्हा सांगते, की मी पुन्हा तसंच करणार. पण मी या अबोलीला जिवंत सोडणार नाही. मी मारल्याशिवाय राहणारच नाही. मी त्या अबोलीला मारणारच." असं आता ती सांगू लागते. तेव्हा मात्र अंकुश म्हणतो, "दिसलं तुला? हिला जरासुद्धा आहे का तिच्या कामाचा पछतावा वगैरे, काही पश्चाताप वगैरे झालेला नाहीये तिला." असं म्हणून आता तो जोरातच अबोलीवर ओरडते. अबोली मात्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, "असं करू नका." तर अंकुश म्हणतो, "हिच्या जागी जर दुसरा कोणी गुन्हेगार असता तर तू त्याला शिक्षा दिलीच असती ना. मग हिला का नाही? कायदा सगळ्यांना सारखा." आणि असं म्हणून आता अंकुश फरफटतच तिथून राघूला अटक करून घेऊन जातो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की आता अबोली मात्र शिवांगीला सांगत असते, की "तू मला सगळं खरं सांगितलं आहे ना?" तेव्हा शिवांगी म्हणते, "हो, आता मी कुठलंच सत्य लपवलेलं नाही." दुसरीकडे मात्र आता बाहेर येऊन अबोली दीपशिखाशी बोलते आणि आता ती सांगत असते, की "मला तुझी मदत हवी आहे." तेव्हा दीपशिखा म्हणते, "कसली मदत?" तर आता शिवांगी त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा ती म्हणू लागते, की "मला संजीवनीचे जे काही पुरावे आहे, ॲडव्होकेट संजीवनीने गोळा केलेले ते आणून द्यायचे." तेव्हा आता लगेच दीपशिखा म्हणते, ₹5,00,000 लागतील त्याच्यासाठी तर. अबोली म्हणू लागते, "हो, चालेल." आणि आता अबोली तिला पैसे देते आणि हे बघून मात्र शिवांगीला मोठा धक्का बसतो. दुसरीकडे मात्र आता कोर्टामध्ये केस सुरू असते. तेव्हा मात्र अबोली मनाशी विचार करत असते. जेव्हा आता दीपशिखा आणि संजीवनी एकमेकींशी बोलत असतात, संजीवनी मात्र आता दीपशिखाला प्रश्न विचारते. तेव्हा मात्र अबोली मनाशी म्हणते, की या दीपशिखाचा चेहरा सगळ्या जगासमोर आणण्यासाठी मी हे केलं आहे. आणि असं म्हणून हा सगळा प्लॅन मी केलेला आहे, असं ती मनात बोलत असते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.